आणि आता होळी आणि धुळवडी संदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। दादर संस्कृती कला मंचकडून गेली 8 वर्ष होळी केली जाते। तरुणाईसोबत सर्वच लोक इथे होळी खेळण्यासाठी येतात। दादरमधली ही सर्वात मोठी धुळवड पाहायला मिळते। मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्क परिसरात धुलीवंदनाचा उत्साह। पार्कात येणाऱ्या नागरिकांकडून एकमेकांवर रंगांची उधळण। दादरमधील पार्क क्लब जवळ सी बर्चकडून धुळवड सेलिब्रेशनचं आयोजन। सेलिब्रिटींसह तरुणाईचाही मोठ्या संख्येने सहभाग। रंगांची उधळण करत तरुणाईचा जल्लोष। मुंबईला जुहूमध्ये धुळवड साजरी। मोहित कंबोज यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन। तरुणाईकडून मोठा प्रतिसाद। जितेंद्र आव्हाडांच्या वतीने कळव्यामध्ये पारसिक नगरमध्ये रंगोत्सवाचं आयोजन। धुळवड साजरी करण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी साजरी केली धुळवड। मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा। आज राजकारण नको, फक्त आनंदाची उधळण करूया, मुख्यमंत्र्यांचं। धुळवड सुरू आहे आणि याच धुळवडीतला भगवा रंग निवडणुकीनंतर उडताना पाहायला मिळेल। अबकी बार 400 पार होईल। महाविकास आघाडी बेरंग आहे, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महिलांसोबत घेतला धुळवड खेळण्याचा आनंद। पारंपरिक वेशभूषेमध्ये साजरी केली धुळवड। काँग्रेसचे तरुण उमेदवार गोवाल पाडवींनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली होळी। गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील 300 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या होळी उत्सवात घेतला सहभाग। यावेळी पाडवी यांनी केली पारंपरिक वेशभूषा। रवींद्र धंगेकरांची पुणेकरांसोबत धुळवड। विजयाचा गुलाल आपणच उधळणार, धंगेकरांना विजयाचा विश्वास। पुण्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची धुळवड। खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि रुपाली चाकणकरांनी एकमेकांना लावला रंग। खासदार श्रीकांत शिंदेंची पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांसोबत ठाणे येथील निवासस्थानी धुळवड साजरी। आज भगव्या रंगामध्ये सगळे लोक रंगून गेलेत। काही जणांनी भगवा रंग सोडलाय। श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर नाव न घेता टीका। सध्या रोज सुरू असलेली राजकीय चिखलफेक थांबायला हवी। होळीच्या रंगांसारखं राजकारण हवं। धुळवडी निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सर्व राजकीय मित्रांना सल्ला। नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी साजरी केली धुळवड। मोदींच्या आशीर्वादाने विजयाचा गुलाल आपल्यालाच लागणार, खासदार चिखलीकरांनी व्यक्त केला विश्वास। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी कुटुंबियांसमवेत साजरी केली धुळवड। नातीने लावला रावसाहेब दानवेंना रंग। जळगाव जिल्ह्यात धुळवडीचा उत्साह। सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येक घरात मोठ्या उत्साहाने धुळवड साजरी। तुळजाभवानी मंदिरात होळीचा सण उत्साहात साजरा। मंदिराचे महंत, पुजारी आणि मानकरी यांच्याकडून होळीचं दहन। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात जाऊन आदिवासींसोबत साजरी केली होळी। आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणांचा देखील सहभाग। होळीनिमित्ताने बच्चू कडूंनी कुरळ पूर्णा येथील घराच्या भिंतीवर जनतेचे प्रश्न लिहित वेधलं लक्ष। बच्चू कडूंचा निवडणूक आली मुद्द्यावर बोला उपक्रम। अमरावतीत शेतकऱ्यांवरील अन्यायाची काँग्रेसकडनं होळी। सरकारच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, इलेक्टोरल बॉन्डच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांवरील अन्यायाचा काँग्रेसकडनं निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।